वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आम्ही पोहोचलो होतो आधारच्या घरी. यावेळेस रक्षाबंधन त्याच्या घरी होतं. कबीर इथे इथे समोर. हाय इकडे तो बरा. हाय कबीर, कसा आहे तू? बरा. तू काय आणलं चॉकलेट? बघू मला. कुठे गेला चॉकलेटचा बॉक्स? हळू हळू. कुणाशी? त्या पोरीला बोलतो? नाही सोनू 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 त्याला बोलत होता ना की शाहूदादा एकदम चांगला आहे, आता एवढा चांगला नाही. नेहमी चिडवायचं नाही. लग्न करणार म्हणतो शाहूदादा चांगला, शाहूदादा चांगला. केवढी भार आहे तो. त्याने आणलं किती दिवस. वा म्हणे माय तो. इकडे माझा मला दाखव. सगळे शांत इकडे दाखव. तिकडे दाखव. ये इकडे. जा ते मावशीला दाखव जा. भाई कबीर, तुला कोणी आणून दिले एवढे चॉकलेट? पप्पानी तुझ्या? तुला आवडतं चॉकलेट? किती आहेत एवढे? इथे इथे इथे. ये आ ना इकडे. ती कोण आहे तुझी दीदी? बोलो तिला आणायला. फोटो काढले, घेऊन ये तिला. फोटो काढला. तिला काय होतं? ते नाही आणायला घेऊन ये. हात धरून आणायला. हाय आहना. हे बघ दादाने किती चॉकलेट आणले. नंतर खायचा. तू काय खाते? भाकर. कसे रचून गेला. धर मम्मीकडे दे बेटा. सगळे कुठले वेळेवर त्यांनी कसं करतात. दीदी आहे. दीदीला थोडा पुष्परा दीदीला कोणाचा हात पाय लागला तरी अशी रडते. या सगळ्यांनी अजून बाकी का? ब्लॉग में काय करू? तुम्हाला 500 टाकतो तिघींना. काय असं दादा खरंच वरून 500 टाकलं. टाकले रे. आपण काय केलं की मी जाऊ दे. आता काय
काय नाही तर strong आहे एकदम. ए काढ ना दादा एक फोटो आणि त्यांना मी दोघांना बघतो ना. पिंटू पुरा आनंदी दिसतो. शाहू दादाच नाही, त्यांना दोघांना बघायचंय. इथे पुरीची पोरगी आणि तो संध्याचा पोरगा, त्यांनी सगळे बघतो. तसं दहशत हो गई भाई. ते खरं सांगते तो बरं आहे. WhatsApp मध्ये अरे फोटो कोणीच काढत नाही, तो ब्लॉग चालू आहे. हा ब्लॉग चालू. ते खरं सांगते तर बरं आहेत ते बाकीचे 2 जण. तू फोटो काढ ना. गुरुताईचा फोन दे. गुरु मावचा फोन आण ना. गुरुच्या फोटो मोबाईल दे ना. ते बरं आहे, नाही तर मग त्यांच्यावर सोनूच काढ गुरुताईचा. video दाखव करून टाका. काय रे आपण काय कमी मस्ती करायचो का? जाऊ दे ना, खेळू दे. आतल्या गाडीत सर नाही का बोलू गोंधळ आहे. बापरे, त्यावेळेस मला असं वाटलं होतं करत, म्हटलं आता माझ्यावर नाव आलं फुल मामापर्यंत जाईल म्हटलं आता. बस त्या पोरांना हे करतोय, जाऊ दे. संध्या उठली रड. बोलतोय त्याचं पटकन. कबीरच्या मम्मीला सांग. तू डेंजर होता जास्त. डेंजर नव्हतो, माझी एन्व्हायरमेंट फुल असेल. फिरके दुसऱ्या डोळ्यात थोडे का काय करते सूर्य? नाही ते नॉर्मल आहे, होऊन जाईल क्लिअर. काय माहिती काय लागलं त्याला. बरोबर का बरोबर बरोबर. परत काय करायची? नाही, नो फाईट आता. तो बोलतोय. दे बेटा, मी करते आता ब्लॉग. एवढ्या याच्यामध्ये येणार दादा. कांबळे सर तुला विचारत होता, तूच त्याचा सत्कार केलेलास ना. आता झाले ना आधी येणे एवढं. आमची सोनिया ब्लॉक खराब करी. बघा ना, मी ओवाळते ना. तू तुझं काम चालू ठेव, मलाही माझं काम चालू ठेव. सोनियाची उगवली सकाळ. यांची मीटिंग चालू आहे आता इथे फाइटिंग नंतर. इकडे बघा, किस किस का नाम आने वाला है अभी. हे आकांचा स्कार्फ राहिला आहे पाहिजे. राहू दे बरं. रिमांड निकलने वाला है बाद में. दरबरी तुझे टाकले आहे इथे. मुस्लिम घेतात आता सोनियाची सोन्याचे बी लगेच टाकायचे. ओके ओके, सोन्याचे पण लगेच तक्का. सोन्याला जमा करून बिग बजेट पार्टी म्हणजे आज सगळ्यांनी 2,000 दरवर्षीच आहे हे. 2,000 सगळ्यांनी. वसुली करतो बरोबर. लहानपणापासून ट्रेंड आहे तुला. तो गॅलरीचा डोर ओपन आहे का? ए तिकडे बघा, तिकडे बघा सोबत. तो ते तुम्ही काय याद रखी. रक्षाबंधन इथे झालं आहे. कसं वाटलं सगळ्यांना? छान वाटली. आणि गौतम मामा मोबाईल बघतोय. आज अजून बस रे इकडं. आणि पप्पा बी मोबाईल बघताय. अच्छा, अजून आणि परी पाकिट घेऊन मग पैसे मोजते. बाबऱ्या सोनिया, कसं वाटलं तुला इकडे येऊन? जेवण कसं आहे? पनीर, चिकन, मटनची पार्टी होती आज, मेजवानी. मजा आ गया पिंटू दादा की भाषा में.
चिवला टेन्शन आलं आहे. चिवचा लॅपटॉप ट्युशन मध्ये राहून गेला आहे. म्हणून पण ओवाळायचं होतं पुरी. हा येशील ना. तू लावणार आहे गजरे? मी लावून घेतलं. बाईट विथ पिंटू दादा. चला आता आम्ही चाललोय पिंटू दादाच्या घरी जेवण वगैरे करून. चला बाय बाय. लाडू पेडे काय? लाडू पेडे आणले दादाला. जाओ. काय आणलं ताई? लड़कों को पिताजी की सीख समझ आई। सबों ने एक दूसरे से लड़ाई करना बंद कर दिया और आपस में मिलजुल कर रहने लगे और अच्छे से लाडू पेडे. चार बेटों को ये एहसास हो गया कि एक लाडू पेडे झालं ग बाई. लाडू पेडे झाला ग बाई. लाडू पेडा. उसके पास कुछ पशु भी थे जैसे मुर्गी, नाही लागलं और एक बड़ी सी गाय मम्मीला मारते. ज्यादा पसंद करता ए इकडे रे मैदानात ते दूध देती थी। धर्मपाल की कमाई मोबाईल ठेव ना व्यू. किसान और उसका बेटा तुरंत घर की ओर गए। इकडे बघ रे व्यू. मांडी पाय खाली घे. जब दूध निकालने की कोशिश की तो दूध भी नहीं निकला। ताई इकडे बघ. स्माइल. बहुत ही परेशान हो गया। अगर ये दूध नहीं देगी तो मैं क्या करूँगा? बिना दूध के लिए तो बेकार है मेरे लिए। हर बार इसके लिए दवाई और देखरेख करने का समय नहीं है मेरे पास। कुछ न कुछ करके इससे छुटकारा ही पाना पड़ेगा। किसान को लगा कि अब गाय ठीक नहीं हो पाएगी, तो उसको खड़ा करके वन की ओर चलाते गया। गाय ने बहुत दूध दिया और अब वह उसके लिए बेकार हो चुकी थी। जंगल के भीतर पहुंचने के बाद किसान ने गाय को खुला छोड़ दिया और वहां से चला गया। बेचारी गैया अकेली और असहाय खड़ी रही। दिवा थोडा पुढं कर रे. लागेल चटका. गाय जंगल से डरने लगी और वहां थांब से ताई, थांब. निकलने का रास्ता ढूंढने लगी। हिम्मत जुटाकर चलने लगी। बहुत देर बाद आखिरकार वह खुले तक पहुंच गई। उसको पता ही नहीं था कि वह ताईला काय गिफ्ट पाहिजे? अचानक से उसने एक छोटा सा घर देखा और जल्दी उसकी ओर चलने लगी। घर तक पहुंचते ही वह थकावट से बेहोश लगी दरवाजे के पास। यह एक गरीब आदमी मधु का घर था। सुबह सवेरे ओवाळ दादाला बोल. मला भीती वाटते. अरे वा. व्हेरी नाईस. तो उसने करिया को अपने दरवाजे पर देखा। डायरेक्ट दुसरीकडे लावून टाकलं. करिया बहुत बीमार लग रही थी और मधु को उसकी यह हालत देखकर बहुत दुख हुआ। उसने अपने पति को बुलाया मदद के लिए। बस बाय गा. पाऊस आहे. साफ हो गया। तिच्या ताटामध्ये ताटात ठेवायचे असतात. जब मधु तिला काय बाहर ताई कर रहा था, खाऊ घ्या खाऊ. अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन ऑलमोस्ट संपलं होतं आणि मी आता दुपारी जेवण करून निघणार होते. व्हेज जेवण बनवलं होतं. पालक डाळ, भेंडी, चपाती, पापड, लोणचं आणि मसाले भात असं जेवण करून आम्ही विहास आणि मी निघालो घरी जाण्यासाठी. मसाले भात खूप छान झाला होता. ही बघा माझी सिंपल मेहंदी, सिंपल चंद्रकोर आणि अशी डिझाईन काढली होती. Thanks for watching. Bye bye. Do subscribe to my channel.